पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. मुखाच्या आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या शब्दांच्या महत्वाविषयीच्या या संदेशाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. येशूच्या नावाने, येशूच्या नावाने, आमीन. मनमुख मनस्थिती आणि प्रवृत्ती आपल्या सगळ्यांनाच मन असतं, पण आपण त्याचं काय करतो हीच महत्वाची बाब आहे. आपल्या मनात जे असतं तेच आपल्या मुखातून बाहेर येतं. हृदयातूनच आपलं मुख बोलत असतं. आपण आपल्या शब्दांनीच स्वतःला प्रोत्साहित करू शकतो किंवा निराश करू शकतो. आपण इतरांना प्रोत्साहित करू शकतो पण सहसा निराशच करतो. आता मला तुम्हाला एक विचारायचंय, पण त्यावर जरा विचार करा. शब्दांच्या सामर्थ्याविषयी परमेश्वराचं वचन काय म्हणतं यावर तुमचा विश्वास आहे का? मला नाही वाटत तसं. मी माझ्या जीवनकालात याचा बराच अभ्यास केलाय. मुखाविषयीची अनेक पुस्तकं वाचली आहेत. अनेक पुस्तकं मुखाविषयी नीतिसूत्रात मी अनेक प्रकारच्या खाणाखुणा केल्या होत्या. स्टार, गोल रंग दिले होते, काळा, निळा, हिरवा, अनेक. तरीही मला ते संपूर्णपणे कळलं असं मला वाटत नाही. मला ते माहितीये, माझ्याकडे बरीच माहिती आहे. काहींचं तर मला प्रकटीकरणही आहे, पण शब्दांच्या सामर्थ्याविषयी आपल्याला अजून प्रकटीकरणाची गरज आहे. बायबल नीतिसूत्र 18:21 मध्ये म्हणतं, जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आपल्या जिभेत आहे. जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आपल्या जिभेत आहे. पुढचं वचनही पाहूया. जीवन आणि मृत्यू हे जिभेच्या सामर्थ्यात आहे. आणि हे समजून घ्या, आणि जे ह्यात सहभागी होतात ते त्याचं फळ भोगतील. मृत्यू किंवा जीवन म्हणजेच याचा सरळ अर्थ असा की आपण जर आपले शब्द खात असतो तर मृत्यू खातो, किंवा आपण जीवनाचं सेवन करतो. मन, मुख, मनस्थिती आणि प्रवृत्ती एकमेकांशी जोडलेली आहे. आपल्या समस्यांची सुरुवात मनात होते आणि आपल्या समस्यांची उत्तरही मनातच सापडतात. आपण देवासारखा विचार करायला शिकायला हवं, त्याच्यासारखं बोलायला हवं, त्याच्यासारखं वागायलाही हवं. देवासारखा विचार करायला हवा, देवासारखं बोलायला हवं आणि वागायला हवं, तेही देवासारखंच. आपल्या सगळ्या समस्यांचा उगम आज आपण चर्चा करतोय त्यावर आपल्या सगळ्या समस्यांचा उगम हा आपल्या वाईट विचारांमध्ये आणि वाईट शब्दात आहे. आता महिलांना मी थोडी सूट देते, कारण हे मूड्स किंवा हे भावनिक उतार चढाव हे आपल्या हार्मोन्समुळे असू शकतात, काही रासायनिक असंतुलनामुळे. पण बघा, सगळ्याच गोष्टींचा दोष त्याला देऊन चालणार नाही. PMS, कोणीतरी मला म्हणालं, कोण ते आठवत नाही, पण म्हणालं की स्त्रिया वाईट वागतात त्याचं कारण असतं PMS, आणि पुरुष वागले की पाप. तर त्यांच्याकडे नसणारं कारण आपल्याकडे आहे, पण आपण त्या गोष्टीला आपलं कारण बनवता कामा नये. तिकडे जे 3 जण आत्ता ओरडले, तुमच्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे मी तुमची, पण मी तुमच्यापेक्षा उत्तम संदेश देतेय आणि हे तुम्ही लक्षात घ्यावं असं मला वाटतं. उत्पत्ती अध्याय 1 वचन 1 ते 3. सुरुवातीला परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, आणि पृथ्वी ही निराकार आणि निरुपयोगी होती. पण देवाने हे गोंधळात असताना घडवलं असं मला वाटत नाही. पण 1 आणि 2 या दरम्यान काहीतरी घडलं ज्याचा उल्लेख या ठिकाणी नाहीये. एक प्रकारची काहीतरी उलथापालथ झाली असेल. अनेक तज्ज्ञांनुसार हे तेव्हा असेल जेव्हा सैतानाला स्वर्गातून फेकण्यात आलं आणि तो पृथ्वीवर वास करू लागला. आणि आता परमेश्वर दुसऱ्या वचनात म्हणतो, पृथ्वी ही निराकार आणि निरुपयोगी होती आणि त्यावर केवळ अंधकार होता,
आणि परमेश्वराचा आत्मा तळपत होता. आता हे लक्षात घ्या की गोंधळ इथेच आहे. समजा कुणाचं तरी जीवन असू शकेल, कुणाचंही. म्हणजे एक काय असं असेल की सगळं काही चांगलं असेल, आणि मग अचानक असं काही घडतं आपल्या आयुष्यात, जसं असफल वैवाहिक जीवन, गैरवर्तन, नैराश्य, स्वप्न भंगणं, अति कष्टानं आजारी पडणं, अनेक गोष्टी असू शकतील. आणि आता दृष्टीस पडतो तो केवळ गोंधळ. तुम्ही बघाल तिकडे केवळ गोंधळच. यहेजकेल प्रमाणे तुम्हाला वाटतं तुम्ही एका सुकलेल्या हाडांच्या दरीत आहात आणि परमेश्वराचा आत्मा आता पुढे काय होतं ते पाहूया. आणि परमेश्वरानं म्हटलं, प्रकाश हो, प्रकाश हो. परमेश्वर असं म्हणाला नाही, काय हा घोळ, आपण हे कधीच सुधारू शकणार नाही. मी इतकं निराश झालो आहे, कारण मी तुला इतकं उत्तम जीवन दिलं, पण बघ तू त्याचं काय केलंस. परमेश्वर प्रत्येक परिस्थितीवर एक नजर फिरवून असं म्हणतो की प्रकाश हो. का माहितीये? कारण प्रकाश नेहमीच अंधकारावर मात करतो, जीवन नेहमीच मृत्यूवर मात करतं, सकारात्मक शब्द नेहमी जीवनातील नकारात्मक परिस्थितीवर मात करतात. तुमच्या मुखात एक असं शस्त्र आहे जे किती सामर्थ्यशाली आहे याची कल्पनाही करण्याची सुरुवात तुम्ही करत नाही. आणि म्हणूनच आपण इतके मोहात पडतो की साधारणतः दिवसातले 24 तास अगदी नको ते आपण बोलत असतो. पुढच्या वेळी या गोष्टीकडे लक्ष द्या की खरंच किती कठीण असतं कुठल्याही गोष्टीबाबत काहीतरी बोलणं, नको ते बोलणं, अगदी असं की जणू काही असं की ब्ला 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 ब्ला. आमीन. कुठल्याही प्रकारचा तणाव, कोणी दिसलं की लगेच एखादा विचार, कल्पना मनात येतो, लगेच आपण त्याचा न्याय करतो, निंदा, टीका करतो. आपण सकाळी आपण उठतो आणि समजा आपल्याला काही बरं वाटलं नाही की ते लगेच बाहेर येतं. आपण वाईटाला चांगल्याने जिंकतो. परमेश्वराच्या वचनातलं सामर्थ्यशाली तत्व, रोमकरांस अध्याय 12:21, हे वचन माझं जीवन परिवर्तन करणारं ठरलं. याच वचनाने मला विश्वास आहे, त्याद्वारे देवाने मला कृपा पुरवली, आज्ञापालन करायला शिकवलं, माझ्या बालपणी माझं शोषण केलेल्या वडिलांची काळजी घ्यायला शिकवलं, ज्यांनी माझा 200 वेळा बलात्कार केला, अशा पित्याची मरेपर्यंत काळजी घे असं मला सांगितलं आणि त्यांना क्षमा करायला सांगितलं. कारण वचन म्हणतं तुम्ही चांगल्याने वाईटाला जिंका. तुम्ही चांगल्याने वाईटाला जिंकून घ्या. तुमच्या आयुष्यात गोंधळ आहे का? तर मग तुम्ही जमेल तितकं सत्कर्म करण्याचा प्रयत्न करा, दिसेल त्या प्रत्येकासाठी मिळणाऱ्या प्रत्येक संधीत. कारण अशानेच तुम्ही सैतानाला मागे हटवू शकाल आणि त्याने तुमच्यापासून हिरावून घेतलेली गोष्ट म्हणजे लोकांशी चांगलं वागणं, लोकांशी चांगलं वागणं, लोकांशी चांगलं वागणं, लोकांशी चांगलं वागणं, लोकांशी चांगलं वागणं. आपण वाईटाला बऱ्याने जिंकतो हे परमेश्वराच्या वचनातलं सगळ्यात सामर्थ्यशाली वचन आहे. आपल्या शत्रूंसाठी प्रार्थना करा. कुणी दुखावलं तर उत्तम म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्या वाईटाची फेड बऱ्याने करा, चांगल्याने करा. परमेश्वर गोंधळाकडे बघत नुसतं असं म्हणत बसला नाही. तो म्हणाला, प्रकाश हो. तुम्ही रोज सकाळी उठून तुमचे पाय जमिनीवर टेकवण्याआधी म्हणा, प्रकाश हो, प्रकाश होवो. कारण प्रकाशानेच अंधकार दूर होतो, जीवन मृत्यूला मात देतं. परमेश्वर आपलं मुख वापरू इच्छितो, पण सैतानही. पवित्र आत्मा थांबलाय तुमचं जीवन परिवर्तित करण्यासाठी आणि तुमचं स्वप्न साकारण्यासाठी, तुमच्या इच्छापूर्तीसाठी, परमेश्वराकरता तुमचा उपयोग करण्यासाठी. पवित्र आत्मा तो अनुभव तुम्हाला द्यायला थांबला आहे, ज्या आनंदासाठी येशूनं मरण पत्करलं. पण त्यासाठी आपलं मुख परमेश्वराला द्या. तुमच्या मुखाचं तारण झालंय का? देव हे माझ्याशी अनेक वर्षापूर्वी बोलला. मी दौरे करत, हाच प्रचार करत माझं काम करत होते. म्हणजे मला देववचनाची खरंच खूप माहिती होती. पण तो मला एके दिवशी म्हणाला, तुझ्या मुखाचं तारण झालंय का? तुझं तारण झालंय असं तुला वाटतं का?
बहुधा तू रविवारी सकाळी तशी असशील, पण मग सोमवार सकाळचं काय जॉयस? यहेजकेल 37 हा एक सामर्थ्यशाली अध्याय आहे. पहिली 10 वचनं मी पूर्ण वाचणार नाही, पण यहेजकेलनी पाहिलं आणि दिसली ती केवळ सुक्या हाडांची दरी. माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले आणि मला खात्री आहे तुमच्याही आले असतील, जेव्हा लोक मला विरोध करायचे, जेव्हा मी माझ्या चेकअपसाठी जायचे, जेव्हा मला कळलं मला स्तनाचा कॅन्सर झालाय वगैरे 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 वगैरे. तुम्ही मदत केलेले लोक जेव्हा त्यांच्यासाठी केलेल्या सगळ्या गोष्टी विसरतात, तुमच्याकडे पाठ फिरवतात, आणि हे सगळं त्या हाडांच्या श्रेणीत समाविष्ट होतं, मृत आणि सुकलेली हाडं. पण परमेश्वर त्याला म्हणाला, मनुष्याच्या पुत्रा, ही हाडं जगू शकतात का? तुझ्या आयुष्यातला गोंधळ हा बदलू शकतो का? आपण हरवलेलं, गमावलेलं परत मिळवू शकतो? ही हाडं पुन्हा सजीव होतील? यावर त्याने शहाणपणाने उत्तर दिले. तो म्हणाला, हे प्रभू, हे केवळ तूच जाणतोस. उत्तम उत्तर देवा, हे केवळ तूच जाणतोस. माझ्यासाठी हा गोंधळ खूपच मोठा आहे, हे केवळ तूच जाणतोस. आणि परमेश्वर त्याला म्हणाला, आता हे लक्षात ठेवा, या हाडांसाठी भविष्यवाणी, आणि त्यांना म्हणा की ओ तुम्ही सुकलेल्या हाडांनो, प्रभूचं वचन ऐका तुम्ही. फायदा होणार असेल तर मी काहीही करीन. तो या ठिकाणी काय म्हणतोय ते कळलं तुम्हाला? तुमच्या आयुष्यातील कोणताही गोंधळ तो बदलू शकतो जर तुम्ही त्यावर प्रभूच्या वचनाची भविष्यवाणी कराल तर. आणि रविवारी चांगलं बोलायचं, सोमवारी काहीतरी मूर्खपणाचं, मंगळवारी त्याहूनही मूर्खपणाने वागायचं, बुधवारी अति मूर्खपणा करायचा, गुरुवारी दुःखी होऊन जेवायचं, आणि त्याहून वाईट काहीतरी तुम्ही शुक्रवारी करायचं. याला अर्थ नाही. समजा या पृथ्वीवर 2 जण सहमत झाले. या हाडांना भविष्यवाणी. मी जर तुम्हाला फक्त हे समजवू शकले की किती महिने, मला खरंच कल्पना नाही माझ्या आयुष्यातले प्रार्थना करण्यात मी किती महिने घालवले. सकाळी गाडी चालवताना, हॉटेल रूम मध्ये आठवड्याहून आठवडे, वर्षानुवर्ष केवळ परमेश्वराच्या वचनाची भविष्यवाणी करत, सामर्थ्य पुरवणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकते. मी तुला क्षमा करते. तुला क्षमा करण्यासाठी परमेश्वर माझ्यावर कृपा करणार आहे. मी अपमानित होणार नाही. मी अपमानित होऊन जगणार नाही. मी समाधानी राहणार आहे. तुमच्या जीवनावर परमेश्वराच्या वचनाची भविष्यवाणी करत आणि तुम्हाला काय आणि कसं वाटतं याविषयी बोलणं तुम्ही बंद करायला हवं. पुढच्या वर्षी तुम्ही असा निश्चय करा की तुम्ही इथे असणार आहात, कारण भावना नामक माझ्या नव्या पुस्तकाचं मी प्रकाशन करणार आहे. बघा, हे समजून घ्या की कुठल्याही गोष्टीपेक्षा भावना आपल्यावर नियंत्रण करतात. मला वाटतं, मला हवंय, मला वाटतं, मला हवंय, मला वाटतं, मला हवंय, मला हवंय, मला वाटतंय, मला हवंय, मला वाटतंय, मला वाटतंय, मला हवंय, मला वाटतंय. आणि मग कुणालाही कळत नाही की इतका गोंधळ काय आपल्या आयुष्यात. स्तोत्रसंहिता 103:20 म्हणतं, प्रभूचा धन्यवाद करा, त्याच्या दूतांनो, त्याच्या आज्ञा पाळून त्याच्या वाणीकडे कान देणाऱ्या, त्याच्या आज्ञा पाळून त्याच्या वाणीकडे कान देणाऱ्या सामर्थ्यशाली लोकांनो. याचा अर्थ काय माहितीये? दूतांनो म्हणजे आपल्या जीवनात आपली मदत करण्यासाठी देवदूत नेमलेले आहेत. तुमच्यासाठी देवदूत आहेत. तुमचा विश्वास आहे यावर? जे आपल्याला मदत करतात. आणि मला वाटतं आपण याचा आणखी थोडा विचार करायला हवा. मला याचा आणखी थोडा विचार करायची गरज आहे. मी कालच तिथे बसले होते, एका मिनिटासाठी डोळे बंद केले आणि माझ्या मनात विचार आला, मी त्या पुलपिटावर जाईन तेव्हा माझ्यासोबत देवदूत सुद्धा असणार आहेत. आपण याचा जरा विचार करायला हवा. मला फिनिक्सच्या सभेतला तो माणूस आठवतोय जो पूर्णपणे अविश्वासणारा होता, पण पत्नीसोबत तिला वाढदिवसाची भेट म्हणून उपासनेला आला होता. परमेश्वराने त्याचे डोळे आत्म्यातून उघडले. त्याला काय होतंय हे त्याला काहीच कळत नव्हतं. तो रडायला लागला, अश्रू ढाळायला लागला, आणि बायकोला वाटलं तुम्हाला काय झालंय, कारण तो असं काही करणारी व्यक्ती नव्हता. तो म्हणाला, तुला दिसत नाही का, तुला दिसत नाहीये का, तुला दिसत नाहीये का? ती म्हणाली, काय दिसतंय?
तो म्हणाला, जॉयस बाहेर येऊन जेव्हा इथे थांबली उपासनेच्या वेळी, तेव्हा श्वेत वस्त्र धारण केलेले लोक तिच्यासोबत आले. मला वाटलं की ते गाणारे असतील, पण जेव्हा ती संदेश द्यायला लागली, 3 जण तिच्या भोवती येऊन त्यांनी तिला घेरलं आणि बोलायला त्यांनी तोंड उघडलं तशा त्यांनी आपल्या तलवारी काढून ते सज्ज उभे राहिले तिच्या संरक्षणासाठी. मला जे दिसलं नाही ते त्याला दिसलं, एका अविश्वासणाऱ्याला, आणि त्याचं तारण झालं. आपल्यासाठी दूत असतात, पण हे वचन म्हणतं, आता नीट लक्ष द्या, ते परमेश्वराच्या वचनाच्या वाणीकडे कान लावतात. तुम्हाला कळलं नाही? ते परमेश्वराच्या वचनाच्या वाणीकडे कान लावतात. मी जर म्हंटल की मी हात लावीन त्या गोष्टीचा गोंधळच होतो, माझ्यासाठी काहीच चांगलं घडत नाही, निश्चितपणे दूतांनाही असंच वाटत असेल. तू जर आम्हाला काही करू दिलंस तर बरं होईल. दूतांना झोप येते की नाही ते ठाऊक नाही, पण तुम्ही त्यांना जर काही करू दिलं नाही तर त्यांना कंटाळाच येणार ना, सांगा मला. पण मी जर म्हटलं मी हात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची प्रगती आणि भरभराट होते, तर मग अचानक ते उठून असं म्हणतील, चला कामाला लागूया. हो, तुम्ही तुमच्या परिस्थितीवर बोलणं थांबवाल का? किंवा तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोण कोण काय बोललंय हे बोलणं थांबवा, आणि जग काय म्हणतं ते बोलणं थांबवा, मित्र काय म्हणतात ते बोलणं थांबवा, आणि परमेश्वर जे म्हणतो ते म्हणायला लागा. एक सांगू, माझा यावर अगदी पूर्ण मनापासून विश्वास आहे. मनापासून विश्वास आहे की मी हे मानते की परमेश्वराचं वचन हे एक शस्त्र आहे. 2 कोरिंथ 10व्या अध्यायात म्हटलंय की आपल्या युद्धाची शस्त्र ही दैहिक नाहीत, तर बालेकिल्ले पाडण्यासाठी ते परमेश्वराद्वारे सामर्थ्यशाली आहेत. आपण युद्धात आहोत, आपल्याकडे शस्त्र आहेत, आपले ही बालेकिल्ले असतात, आणि परमेश्वर जे शस्त्र आपल्याला देतो त्याने ते बालेकिल्ले पडतात, आणि तो जी शस्त्र आपल्याला देतो ती म्हणजे आत्म्याची तलवार, आपल्या मुखातून बाहेर पडणारं परमेश्वराचं वचन होय. उद्या आपल्याला डॉक्टर कॅरोलिन लीफ सांगतीलच की सकारात्मक गोष्टी बोलल्यानंतर काय होऊ शकतं. हो, एक वैज्ञानिक दृष्टिकोन की आपण नकारात्मक गोष्टी बोलण्याऐवजी सकारात्मक गोष्टी बोललो तर आपल्यात काय होऊ शकतं. आपण जर देववचनावर विश्वास ठेवला तर आपण देवाचं वचन बोलण्याची सुरुवात करतो. मी रोज माझ्या सकाळच्या प्रार्थनेत म्हणते, मी योग्य जेवते, मी छान दिसते, मला बरं वाटतंय, माझं वजन तितकंच आहे जितकं देवाला हवंय. मी रोज असं म्हणते, रोज प्रार्थना करताना मी म्हणते, मी योग्य जेवते, मी छान दिसते, मला बरं वाटतं, माझं वजन तितकंच आहे जितकं देवाला हवं आहे. आणि मी असं वर्षानुवर्ष केलेलं आहे, वर्षानुवर्ष. आणि तुम्ही काय म्हणता? मला स्वतःकडे बघवतच नाहीये, मी किती लठ्ठ आहे, मला कंटाळा आलाय. मी जे बोलते ते ऐकून तुम्हाला नवल वाटेल, पण मी देववचन प्रामाणिकपणे सांगू शकते, म्हणजे मी केवळ देवाच्या कृपेनेच इथे आहे. आणि लोक मला नेहमीच विचारू शकतात, तुमच्या या प्रगतीचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल? मी या प्रश्नाचं उत्तर देताना अतिशय थकते, कारण हो, ही केवळ परमेश्वराची कृपा आहे. आपण अशा काही गोष्टी करू शकतो जेणेकरून देवाच्या योजनेत बाधा येईल, आणि आपण अशाही गोष्टी करतो जेणेकरून देवाच्या योजनेला सहाय्य मिळेल. आणि जेव्हा आज सकाळी जॉन मॅक्सवेल म्हणाले की सगळ्यांनाच नशिबाची साथ असते, देवाचं पाचारण सगळ्यांनाच असतं तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या तरी महान कार्यासाठी, मग तुम्ही जगातील सर्वोत्तम पालक होणं असू शकतं, एक मोठा व्यापारी होणं किंवा काही, ते म्हणाले खूप कमी जण त्या क्षमतेपर्यंत पोहोचतात. आणि मला वाटतं ही पृथ्वीवरची सगळ्यात खेदाची बाब आहे. बघा, काही लोक खरोखर मनापासून बायबल वाचतात आणि त्यानुसार वागतात, आणि मग परमेश्वर त्यांच्यातून किंवा त्यांच्याद्वारे वचनाप्रमाणे कार्य करतो.
आजच्या शिकवणीची प्रत तुम्ही विकत घेण्यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहित करतेय आणि तुम्ही ती आठवड्यातून निदान एकदा तरी ऐकायला हवी. जोवर तुम्हाला माझ्या मुखाविषयीचं बोलणं ऐकून कंटाळा येत नाही, मग तुम्ही ते दूर करा. एखादा महिना जाऊ द्या, पुन्हा बाहेर काढा आणि नव्याने सुरुवात करा. कारण हे समजलं नाही तर आपल्या आयुष्यात देवाची योजना आपल्याला कधीही लाभणार नाही. आपले दूत आपल्या तक्रारी, मेतकूट करणं, आपली निंदा, आपली नकारात्मकता ऐकत नाहीत. ते परमेश्वराच्या वचनाकडे कान लावतात. गाण्यामध्ये कबुली देत असताना, वचन वाचत असताना, वचनात प्रार्थना करताना देववचनावर आपण प्रेम करायला हवं. तुम्ही तुमच्या दूतांना काही करू देताय का सांगा? विचार करावीत अशी काही वचनं बघूया. आज बरंच काही बघायचंय आपल्याला. नीतिसूत्र अध्याय 10 वचन 14. शहाणे जन ज्ञानसंग्रह करतात, परंतु मूर्खांचे तोंड म्हणजे साक्षात अरिष्टच होय. नीतिसूत्र 13:3. जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखतो, जो आपले तोंड वाचतो त्याच्यावर अरिष्ट येते. नीतिसूत्र 18:6-7. मूर्ख कलहाला तोंड देतो, त्याचे मुख चापटीला आमंत्रण देते. मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो, त्याची वाणी त्याच्या जीवाला पाश होय. नीतिसूत्र 21:23. जो आपले तोंड व जीभ सांभाळतो तो संकटापासून आपला जीव बचावितो. तुम्ही जर तसं वागणार असाल तरच टाळ्या वाजवा, नाही तर काही गरज नाही टाळ्यांची. आता मी ऐकत होते, कारण मला माहित होतं मी हा संदेश देणार आहे. मी ऐकून यादी बनवायला सुरुवात केली लोकांच्या मूर्खपणाच्या गोष्टींची. तुम्ही ना खरं सांगू का, मला याचा कंटाळा आला. मला त्याचा कंटाळा आला, मला तुझा कंटाळा आला, मला याचा कंटाळा आला, मला कंटाळा आला आणि मी थकून गेले. कंटाळा आणि थकवा, तुझा कंटाळा आणि थकवा, ट्रॅफिकचा कंटाळा आणि थकवा, स्वच्छतेचा कंटाळा, भांडी घासण्याचा कंटाळा, कंटाळा आणि थकवा, कंटाळा आणि थकवा, सतत कंटाळणं थकणं. तू मला वेडं करशील, याने मी वेडी होईन. माझी मुलं मला वेड लावणार आहेत, माझी सासू मला ठार वेडी करणार आहे, माझे शेजारी मला सहनच होत नाहीत. असं वाटतं की मी वेडीच होणार आहे आता. देवा, माझ्या जीवनात इतका गोंधळ काय कुणास ठाऊक. या बाबतीत मी देवावर विश्वास ठेवते. मला माझं घर अजिबात आवडत नाही, मला माझं काम आवडत नाही, मला माझं शरीर आवडत नाही, मला माझे केस आवडत नाहीत, मला दुकानात जायला आवडत नाही, मला गवताची कापणी करायला आवडत नाही, मला सगळ्याचाच ना कंटाळा आलाय, मला काहीच आवडत नाही. प्रभू मला मदत कर, मी इथेच आहे. मला मदत कर, मी इथेच आहे. हे तर मला मारूनच टाकेल, तू तर मला मारूनच टाकशील. आता हे तर मजेशीरच आहे, हे मला मरणाच्या गुदगुल्या करतंय. एक सांगू, मी मरेपर्यंत हसले खरंच. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. जर आपण 20, 40, 50, काही जणांनी 60 वर्ष असंच बोलत घालवली, तर कुणाला याचं प्रकटीकरण होतंय का आज की आपल्या जीवनात इतक्या समस्या काय? कंटाळा, थकवा, वेड लागण्याची वेळ, द्वेष, मृत्यू. येशू मला मदत कर. धन्यवाद. तुम्हाला हसणं माहितीये का? जेव्हा मी अगदी मोठ्याने आणि मनापासून हसते, मला खरंच अगदी फ्रेश वाटतं, ताजं तवानं वाटतं. मला वाटतं माझ्यावरून
एक हवेचा झोक गेलाय आणि मला त्यांनी जीवन प्राप्तीच दिलीये. पण नवल नाही का वाटत जेव्हा कुणीही असं म्हणत नाही की मी आज इतकी हसले, हसून हसून इतकी इतकी की माझं पोट दुखायला लागलं. आपण म्हणतो मी इतकी हसले की हसून हसून मेलेच. आपण नकारात्मक गोष्टींना इतके चिकटून का बसलोय? कंटाळा आणि थकवा या शब्दांना आपण आपल्या बोलण्यातून काढून टाकलं तर काय होईल सांगा मला? केवळ तो कंटाळा आणि थकवा. आणि मग आपण देवाला विचारत फिरतो मला थकवा आणि कंटाळा का येतो? कारण तुम्ही आठवड्यातून 500 वेळा तेच ते वारंवार बोलत असता म्हणून. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंतीकरता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मॅर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.